गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव निखिल गावंडे. आज आपण वर्ग 6वा विषय इतिहास आणि आपला धडा आहे तिसरा हडप्पा संस्कृती याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. हडप्पा संस्कृती ही प्राचीन आपल्या संस्कृतीतील एक संस्कृती आहे. आपल्या प्राचीन भारतातली एक संस्कृती आहे. याचे बऱ्याच असे अवशेष किंवा असे आपल्याला पुरावे सापडलेले आहे की ते या संस्कृतीमध्ये कशा प्रकारचे लोक राहत होते व त्याचे राहणीमान हे कसे होते हे आपल्याला या धड्यामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. हडप्पा संस्कृती ही 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सुरू झाले, म्हणून हा संस्कृतीला हडप्पा असे नाव मिळाले. या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने देखील ओळखले जाते. सो बेसिकली जो पंजाबचा भाग आहे असा हिमालय म्हटला. बेसिकली इथे हरियाणा, पंजाब आणि पंजाब फक्त भारतामध्येच नाही, पंजाब पाकिस्तानामध्ये देखील आहे. तर हा भारत आणि पाकिस्तान, तर या डायरेक्शन मध्ये या साईडला असे हडप्पा येथे प्रथम उत्खनन झाल्यामुळे व याचे अवशेष, या संस्कृतीचे अवशेष या ठिकाणी मिळाल्यामुळे याला हडप्पा संस्कृती असे नाव हे देण्यात आले. बेसिकली रावी नदीच्या काठी हे संस्कृती अस्तित्वात होती. बेसिकली कोणतेही लोक किंवा गाव, शहर हे नदीच्या किनारेच राहायला पसंत करते, कारण तिथं पाण्याचा सोर्स रेडीली अवेलेबल आहे. पहिल्याच्या काळी विहीर होत्या पण ते खोदाव्या लागत होत्या, त्यामुळेच पाण्याचा सोर्स, पाण्याचा इथे शिकार पण करता येईल की जे जनावर आहे ते पाणी प्यायला येतील ते त्याचा शिकार पण होऊ शकते, किंवा शेतीसाठी जमीन नदीकाठी ही सुपीक असल्यामुळे इथे वास्तव्य करणं थोडं इझी राहते ॲज कम्पेअर टू अदर ठिकाणी. आणि हे या संस्कृतीला सिंधू संस्कृती असे देखील म्हणत होते. सिंधू एक नदी पण आहे, सिंधू संस्कृती. व हडप्पा हे दोन नावे याला होती. रावी नदी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हडप्पाच्या दक्षिणेला 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो याच्यावर एक मूवी पण आली होती, मोहेंजोदडो हे उत्खनन झाले. हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळाच्या उत्खननातून वस्तू यांचे जे अवशेष सापडले ते त्यांच्यात कमलीचे साम्य हे होते. बेसिकली सिंधू संस्कृतीच्या दक्षिणेकडे एक मोहेंजोदडो असं हे पण एक प्राचीन संस्कृती किंवा प्राचीन वसाहत टाईप हे सापडली, आणि याच्यामध्ये बऱ्याचशा सिमिलॅरिटी ह्या पाहायला मिळतात. म्हणजे हा जो एक सुपीक एरिया होता तिथे प्राचीन काळी लोक वास्तव्याला होते. धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दहमाबाद इत्यादी ठिकाणी उत्खननात अशा प्रकारचे विशेष अवशेष सापडले आहेत. सो बेसिकली काही जागा दिलेल्या आहेत जिथे की उत्खनन, जमीन खोदून, कारण की हे भूकंप किंवा अशामुळे ही जमिनीत रचल्या जातात, तिच्यावरती गवत किंवा अशा प्रकारचे जमिनीचा थर हा वाढत जातो. बेसिकली उत्खनन या केल्याने हे जे दडलेले इथे वास्तू आहे, मोठ्या मोठ्या वस्तू आहेत, अशा प्रकारचे जे अवशेष आहे ते उत्खननच्या साहाय्याने शोधले जातात पुरातत्व खात्याच्या मदतीने. हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आहे. पुरातन संस्कृतीचे साम्य आपल्याला दिसते. नगर रचना, रस्ते, घरबांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरवण्याची पद्धत यांचा त्यात प्रमुख समावेश होतो. सो बेसिकली ही संस्कृती त्या काळी
कम्पेअर केली तर हे अधिक प्रगत होते त्या काळाचा विचार केला. कारण की इथं सिवेज सिस्टम पण होती, नाल्या जे वेस्ट पाणी होते, रस्ते पण होते, घर बांधणी, मुद्रा, जे करन्सी आहे सध्याची जी करन्सी असते त्या काळी पण करन्सी होती की ज्याद्वारे ते एकमेकांमध्ये एक्सचेंज करत होते वस्तू. तर मुद्रा देखील होती, भांडी जे रोजच्या वापरण्यात गोष्टी आहे, खेळणी लहान मुलांना खेळण्यासाठी. त्यानंतर मृतदेह पुरवण्याची पद्धत, म्हणजे जे अंतिम वेळेस जे डेड बॉडी जे गाडतो आपण त्याची व्यवस्था देखील या संस्कृतीमध्ये हे होती. सो घरे आणि नगररचना, सो या संस्कृतीमध्ये घरे आणि नगररचना हे कसे होतं ते आपण आता पाहणार आहोत. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे व इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. बेसिकली मातीच्या विटा बनवल्यापेक्षा ते गरम करून किंवा ते भट्टीमध्ये गरम करून तयार केल्यास त्या अधिक काळ त्याची लाईफ वाढते. हे या हडप्पा संस्कृतीमध्ये त्या लोकांना माहीत होतं. त्यामुळेच ते भाजलेल्या विट्याचा उपयोग घर बांधणीमध्ये करत असत. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामात केला जाईल. तर काही ठिकाणी भाजक्या विटा, काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगड प्रामुख्याने, कारण की दगड हे मजबूत असल्यामुळे ते देखील घर बांधणीमध्ये वापरले जात असे. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे. मधात चौक आणि त्या अवतीभोवती खोल्या अशा प्रकारची रचना तेव्हा होती. घरांच्या आत विहिरी, स्नानगृहे, शौचालय देखील असत. तर काळी विहीर होत्या. त्यानंतर ते खोदकाम केलं तेव्हा आपल्याला दिसून आले की उत्खनन केलं की या सिटीमध्ये किंवा या संस्कृतीमध्ये कशा प्रकारची व्यवस्था होती. अनेक प्रकारची स्नानगृहे, विहिरी, शौचालय असत. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे. बेसिकली हे त्या काळीचं एक चांगली गोष्ट होती. त्या काळी इतका वर्ष अगोदर देखील मानवाने एवढी प्रगती केलेली होती. सो त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाडींचा उपयोग केला जाईल. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत, ती झाकलेली असत. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल हे किती जागरूक होते ते दिसते. तर जे सिवेज सिस्टीम होती ते या संस्कृतीमध्ये अतिशय छान प्रकारे हे डेव्हलप केलेली होती. सो बेसिकली हे एक चांगली गोष्ट किंवा एक प्रगतशील संस्कृती म्हणून एक उदयास आलेली होती. सो रस्ते असून एकमेकांना काटकोनात छेद असत, अशा पद्धतीने बांधलेले असत. सो रस्ते असे नाही की असे कुठूनही कसेही बांधले, पण एका पद्धतशीरपणे सर्व गोष्टींचा विचार करून अशा प्रकारचे जे रस्ते बांधलेले असत. समजा हा एक रस्ता आहे, तर याला दुसरा किंवा या गल्लीतून येणारा रस्ता हा असा असते, म्हणजे काटकोनामध्ये 90 डिग्री अँगलमध्ये हे काटत असत आणि इथे घर असे अनेक प्रकारचे अशा प्रकारचे रस्ते या संस्कृतीमध्ये हे होते. ओके, रस्ते हे रुंद असून एकमेकांना काटकोनात होते, म्हणजे हे रस्ते पण रुंद देखील होते. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधले असत. जो हा उरलेला जागा आहे ते चौकोनी स्वरूपाची घरे हे बांधलेली जात असत. नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असते. म्हणजे जे सिटी होते, आता एक समजून घ्या आपण हे शहर आहे किंवा एक विभाग आहे, नगर आहे. नगर त्याच्यात भरपूर हजारोच्या संख्येने लोक राहतात. त्याचे विभागामध्ये केली जाते. जसं की अमरावती डिव्हिजन आहे, त्यामध्ये अकोला, वाशिम अशा प्रकारची डिव्हिजन येतात. तशाच प्रकारे
त्या काळात देखील नगरमध्ये हे डिव्हिजन, समजा एक हे डिव्हिजन, हे वरचं डिव्हिजन एक आणि खालचं डिव्हिजन दुसरं, अशा प्रकारची व्यवस्था तेव्हाकडे होती. त्या काळी देखील होती की लोकांवर प्रशासनासाठी हे एक जीप होऊ शकेल. मुद्रा भांडी 3.3. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टिएलाइट नावाच्या दगडापासून बनले जाते. तर आज सध्याचे आपले जे मुद्रा आहे किंवा कॉइन्स आहेत हे गोलाकार स्वरूपाचे असतात, परंतु त्या काळी ह्या चौरस स्वरूपाचे असतात, म्हणजे स्क्वेअर टाईप. त्या काळी असे असतात. आणि हे कोणत्या प्रकारच्या दगडापासून बनत होते, तर स्टिएलाइट नावाच्या दगडापासून हे बनत होते. त्यांमध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एक शृंगासारखे कल्पित प्राणी हे पाहायला मिळत असेल. बेसिकली आजच्या सारखं आज जसे विविध प्रकारचे सिम्बॉल नोटांवर किंवा नाण्यांवर असत, त्या काळी देखील वन्य प्राण्यांचे मुद्रीकरण किंवा अशा प्रकारचे चित्रे हे इथे असतात. हत्ती, जसे की बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एक इमॅजिनरी प्राणी देखील, कल्पित प्राणी ज्याला म्हणतात, एक शृंगासारखे हा एक कल्पित प्राणी देखील त्याच्यावर ते प्रिंट किंवा ते छापत असत. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्य कृती आढळतात. या मुद्रा ठसा उमटण्यासाठी वापरल्या जात असे. तर मनुष्य आकृतीच्या देखील हे होत्या आणि या मुद्रा ठसा उमटण्यासाठी वापरल्या जात असे. सो हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आकाराची भांडी पाहायला मिळाली. जसे आजच्या काळात आपण हे भांडी वापरतो, त्या काळात देखील ते वापरत असतो आणि ते उत्खनन या प्रक्रियेद्वारे उत्खनन केलेले आहे. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहे. त्या काळी देखील रंगाचा शोध लागेल होता आणि रंगाचा वापर तेव्हा केला जात असे. नदीच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी देखील पुरवत असत. तेव्हा काळी एक अशी पद्धत असेल की जो व्यक्ती मृत पावला त्या व्यक्तीसोबत ते भांडी देखील पुरवत असत. आणि या भांडीवर विविध प्रकारचे कलर देखील यूज करत जात असतात. नक्षीकाम, डिझायनिंग हे देखील यूज केली जात असते. त्याचे चित्र पेज नंबर 12 वर 3 प्रकारचे जे भांडी आहेत ते दिलेली आहेत. सो महास्नानगृह आहे. मोहनजोदडो हे एक प्रशस्त स्नानगृह, येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. महास्नानगृहात स्नानकुंडात जवळ 2.5 मीटर खोल होते. त्याची लांबी 12 मीटर आणि रुंदी 7 मीटर असेल. बेसिकली एक स्नानगृह म्हणजे इथे आंघोळ करता येईल असे मोहनजोदडो इथे हे उत्खननाद्वारे सापडलेली आहे. त्याची मेजरमेंट देखील दिलेले आहे की 2.5 मीटर खोल होते. ते रुंद किती होते, 7 मीटर त्याची रुंदी होती, म्हणजे हे 7 मीटर होती. इथं खोली झाली इथून पर्यंत हे रुंद म्हणजे असे किती रुंद होते. असे रुंद अशा प्रकारचे ते महास्नान, त्याला काय म्हणत होते, महास्नानगृह. आणि हे मोहनजोदडो या ठिकाणी आढळले होते. कुंडातील पाणी चिरपून जाऊ नये म्हणून आत पक्क्या विटांनी बांधलेले होते. बेसिकली पाणी हे मातीच्या याच्या खाली
जमीन अब्जॉर्ब करणार नाही म्हणून भाजलेल्या विटांचे तिथं उपयोग केला जात असे. म्हणजे पक्क्या विटांनी ते बांधलेलं असे, सिमेंट कॉन्क्रीट सारखं. त्या काळी ते विटांचा उपयोग करत होते. त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती, तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची देखील सोय होती. म्हणजे त्या उतरण्यासाठी पायऱ्या असतील आणि ते पाणी खराब होईल म्हणून ते बदलण्याची देखील व्यवस्था ही त्या काळी होती. म्हणजे त्याकडचं विज्ञान किंवा त्याकडची टेक्नॉलॉजी ही त्या काळानुसार प्रगत होती असे म्हणता येईल. सो नेक्स्ट वन इज लोक जीवन. हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. म्हणजे त्या काळी लोक शेतीवरच डिपेंड होते, कारण की दुसरा व्यवसाय हा फार कमी होता. नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे कालीबंग येथे. येथील लोक विविध पिके घेत असत. त्यामध्ये गहू, सातू, बार्ली, गहू साजूलाच बार्ली असे म्हणतात, ही प्रमुख पिके होती. कोणती प्रमुख पिके होती? गहू, सत्तू ही प्रमुख पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाईल. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात असत. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता. त्या काळात हडप्पा संस्कृतीच्या काळात देखील कॉटन, ज्याला आपण कापूस असे म्हणतो, तेव्हा त्याचा वापर केलेला हा दिसून येतो. एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. उत्खननात मिळाले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडांचे अवशेष इत्यादी पुराव्यांबरोबर ते कापड विणीत असावेत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. तर कपड्यांमध्ये देखील त्यांचे विविधता होती. उत्खननात मिळाले पुतळे होते, मुद्रांवरील चित्रे होती, कापडांचे अवशेष जे की स्त्री पुरुषासाठी हे वेगळे होते आणि ते गुडघ्यापर्यंत लांब होते. विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. म्हणजे त्या काळी देखील दागिन्यांचा उपयोग हा होत असे. हे दागिने सोने, तांबे, रत्ने, तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादी हे होते. याचा उपयोग ते दागिने म्हणून हे करत होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्री दंडापर्यंत बांगड्या घालत होते. दंडापर्यंत ते बांगड्या घालत होते म्हणजे असे. आणि पुरुष देखील हे अलंकारिक गोष्टी, दागिने वगैरे हे परिधान करत होते. हडप्पा कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा. त्याच्या चेहऱ्यावरील प्रत्येक तपशील अत्यंत स्पष्टपणे दिसते. हे पेज नंबर 13 वर वरच्या अप्पर राईट हँडला आपल्याला दिसते की हा पुतळा किती स्पष्टपणे किंवा किती छान प्रकारे लिहिलेला म्हणजे साकारलेला आहे. त्याच्या चेहऱ्याचे जे प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. एवढेच नव्हे तर खांद्यावरून घेतलेली शाल व त्या शालीवरील चित्रणाची नक्षी ही अत्यंत सुंदर रीतीने दाखवलेली आहे. आणि त्या काळी हे अशा प्रकारचे जे कला होत्या, अशा प्रकारचे पुतळा किंवा अशा प्रकारचं त्याने मातीचा असं हे बनवला, किती एक्सप्रेशन त्याचे परफेक्ट दिसत होते. ती शाल होती, त्या शालीवरचे डिझाईन, चेहऱ्यावरचे डिझाईन हे अत्यंत छान प्रकारे दिसत होते. व्यापार हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार हे करत असे, कारण की त्यांच्या गोष्टी आपल्याला आणि आपली गोष्टी त्यांना याची एकमेकांची गरज हे होती. सिंधू खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. तर या ठिकाणी देखील विविध प्रकारच्या संस्कृत्या उदयास आल्या होत्या. या संस्कृतीशी देवाणघेवाण किंवा व्यापार हा केला जात असे. तर कोणासोबत व्यापार केला जात असे? पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त देखील एक प्राचीन संस्कृती आहे, त्यांसोबत व्यापार केला जात असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. म्हणजे कापूस पासून सुती कापड हा देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कपडे हडप्पा संस्कृतीचे व्यापार पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथे चांदी, जास्त मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू
आणल्या जात, तिथून ते इम्पोर्ट होत होते. परदेशांनी चालणारा व्यापार खुष्कीच्या मार्गाने आणि सागरी या दोन्ही मार्गाने आपण पूर्वी बघितलेला आहे. खुष्की म्हणजे जमिनीद्वारे आणि सागरी मार्गाद्वारे हे व्यापार चालत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. म्हणजे ज्या नाणी आहेत त्याच्यावर देखील जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. त्यावरून असे समजते की व्यापार हा जहाजी मार्गाने देखील होत होता. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. म्हणजे अरबी समुद्र म्हणजे पश्चिम भागात यांचा व्यापार हा चालत असे. तो लोथल येथील गोदीचा फोटो देखील इथे दिलेला आहे. ऱ्हासाची कारणे, तर बेसिकली कोणतीही संस्कृती असेल त्या काळी मोठ्या मोठ्या नैसर्गिक आपत्या ह्या मोठ्या प्रमाणावर येत असते. तर त्यामुळे ही संस्कृती 100% नाही, पण ते वास्तू आणि त्या लोकांचा काही प्रमाणात हा ऱ्हास झाला होता किंवा त्यांचे वरते संकट आलं होतं. पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील गट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. बेसिकली पहिले आक्रमण हे चालत असे. म्हणजे इंग्रजांच्या पूर्वीचा काळ होता तो. बेसिकली तोच काळ होता की त्याच्या आधीपासूनच आक्रमणे, युद्ध हे सुरू होते. त्यानंतर महापूर, सिंधू नदी जी होती ते एक मोठी नदी होती, त्याला पूर देखील मोठे मोठे पूर येत होते. त्यामुळे देखील संस्कृतीचा ऱ्हास झाला. त्यानंतर व्यापाऱ्याचे जे गट होते डिव्हिजन होऊन एक गट दुसऱ्या गटाला नुकसान पोहोचवलं. त्याचबरोबर पर्जन्य कमी होणे, नद्यांची पातळी कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल यांसारख्या कारणांमुळेही हे स्थळ उजाड झाले. पहिले हे होत होतं की पर्जन्यमान कमीच पडलं, दुष्काळ पडला, नद्यांची पातळी कोरडी झाली, भूकंप, समुद्राची जी पातळी आहे कमी किंवा जास्त, अशा प्रकारच्या कारणांमुळे देखील या संस्कृतीचा ऱ्हास झाला. अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले. हडप्पा संस्कृतीमध्ये शहरांचा ऱ्हास झाला. बेसिकली लोक तर ते हा एरिया तर हे लोक सोडून गेले काही वरील पैकी जे कारण झालं त्यामुळे. हे डिफरंट ठिकाणी गेले आणि तिथे वास्तव करण्यास त्यांनी सुरुवात केली. हडप्पा संस्कृती भरभराट आलेली, संलग्न, संपन्न अशी नगर संस्कृती तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. बेसिकली संपन्न अशा प्रकारची ती संस्कृती होती. पण काही कारणास्तव ते लोक तिथून स्थलांतरित झाले. अशा प्रकारे आपण हा धडा पाहिला. याच्यामुळे जो स्वाध्याय आहे तो तुम्ही पुन्हा एकदा वाचून समजून हा स्वाध्याय पूर्ण करावा. सो आजच्या तासिकेमध्ये एवढेच. थँक्यू.